हॅलो फ्रेंड्स, सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर कशा आहात सगळे? मस्त मजेतच असतील. तर आम्ही निघालेलो आहे संभाजीनगरला आणि तुम्ही पाहू शकताय किती पाऊस आहे. नाशिकला कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे तर आम्ही पण भिजलेलोच होतो पावसामध्ये. आणि संभाजीनगरला जाण्याचं कारण असं होतं की माझे मावस दीर आहेत, त्यांचं लग्न ठरण्याचा कार्यक्रम होता, त्यामुळे आम्हाला निघावं लागलं. आणि बस पण बिघडली होती ही, ज्या बसमध्ये आम्ही बसलेलो होतो. नेमकी असं झालं की आम्ही बसलेलो होतो त्या सीटच्या खालीच काहीतरी निसटलेलं होतं आणि मला खूप सर्दी खोकला झालेला होता. तर तुम्ही पाहू शकता असं रस्त्याला खरडण्याचा आवाज येतोय. त्यानंतर आम्ही ड्रायव्हरला सांगितलं की कसला तरी आवाज येतो आहे. तर मग ड्रायव्हरनी उतरून बघितलं की काय नेमकी झालेलं आहे असं. आणि त्यानंतर कशीबशी त्याने येवल्यापर्यंत गाडी आणली आणि येवल्यामध्ये सगळ्यांना उतरवून दिलं बसमधनं आणि 15-20 मिनटं थांबायला लावलं येवल्यात बस स्टँडवर. तर गाडी डेपोमध्ये गेलेली आहे आणि आम्ही इथे बसलेलो आहे. तर हे आहे येवल्याचं बस स्टँड आणि त्यानंतर गाडी आली, आम्ही बसलो आणि डायरेक्ट संभाजीनगरमध्ये पोचलो. कुठे स्टॉप घेतलं नाही गाडीने आणि तिथं उतरल्यानंतर तिथे मिस्टर थोडेसे फ्रेश झाले आणि सिटी बस पकडली. आम्हाला जायचं होतं हर्सूलला आणि तिथला कार्यक्रम ते आवरून निघालो. मी तिथला काही व्हिडिओ घेतला नाही, कारण की कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत व्हिडिओमध्ये येण्यासाठी, त्यामुळे मी काही घेतला नाही तिथला व्हिडिओ. आणि ते तुम्ही पाहू शकता आम्ही सिटी बसमध्ये बसलो आणि कंडक्टरकडनं तिकीट वगैरे काढलं. तर तुम्हाला मी पुढे दाखवते. दिल्ली गेट दिसत आहे रस्त्याने जाताना. परत सलीम अली सरोजा गार्डन आहे, तो तलाव आहे छोटासा. मी खूप लहान असताना तिथे गेलेली होती फिरण्यासाठी आणि कधीतरी गेली तर मी नक्की दाखवेल तुम्हाला तिथलं पण. तर इथे स्टॉप घेतलेला होता दिल्ली गेटजवळ आणि मिस्टर मग तिकडनं येताना दिराला वेड्यात काढत होते. तर आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर चाललेलो होतो मावस सासूबाईच्या घरी आणि पाऊस पण चालू होता खूप जोराचा. तर तुम्ही पाहू शकता इथं शेतात कसं पाणी भरलेलं आहे ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आज आमचा सगळा प्रवासातच दिवस गेलेला आहे. तर इथेच व्हिडिओ एंड करत आहे मी.